बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। जेडीयू विधिमंडळ दलाच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सोपवला। सध्याच्या वातावरणात सरकार चालवणं कठीण झाल्याचं सांगत नितीश कुमार यांनी राजीनामा सोपवला। आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती, मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं आपली घुसमट होत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं। रात्री उशिरा नितीश कुमारांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय। आमच्याकडे 132 आमदारांचा पाठबळ असल्याचा दावा सुशील कुमार मोदींनी केलाय। नितीश कुमारांच्या नव्या सरकारचा आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे। नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। त्यांच्यासोबत भाजपचे 13 आणि जेडीयूचे 13 मंत्री शपथ घेतील। बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपनं नितीश कुमारांना पाठिंबा दिला। नितीश कुमारांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन केलंय। देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय। दरम्यान नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यात तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली। राज्यात महाआघाडी सर्वात मोठा पक्ष असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली। नितीश कुमारांचा शपथविधी संध्याकाळी 5 वाजता होणार होता। महाआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, मात्र भाजप आणि जनता दलाचे नितीश कुमारांनी तातडीनं शपथविधीची वेळ बदलून सकाळी 10ची केली। यावरून बिहारच्या राजकारणात झालेली ही घडामोड नाट्यमयरित्या घडत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला। नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला। त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्याला पदाचा राजीनामा दिला नसल्याचंही लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी हे गुजरातमधून मैदानात उतरणार आहेत। दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तर या निवडणुकीत काँग्रेसकडून अहमद पटेल यांचं नाव पुढे येतं। इराकमधील मोसूल शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत सरकारकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्याची मागणी होते। मात्र कोणत्याही पुराव्याविना त्यांना मृत ठरवणं पाप असल्याचं विधान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलं। पाकिस्तानकडून टेरर फंडिंग स्वीकारणं आणि काळा पैसा जमा करण्याच्या आरोपावरून जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेता शब्बीर शहाला ईडीनं अटक केली। त्याला कोर्टात हजर केला असता 7 दिवसांची ईडी कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। शहाला ईडीनं अनेकदा समन्स पाठवलं होतं, तरी तो ईडीसमोर हजर राहिला नाही। त्यानंतर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलं। ईडीनं त्याला याआधी हवाला दलाल मोहम्मद अस्मल वानीला अटक केली होती। या कारवाईमुळे फुटीरवाद्यांचं कंबरडं मोडलंय। मोदी सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला। तसाच निर्णय पुन्हा होण्याची जोरदार चर्चा आहे। आता या नोटबंदीमध्ये 2000 रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे। त्यामुळेच राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याबद्दल प्रश्न विचारले, मात्र विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी केली। मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणात गप्प राहणंच पसंत केलं। गुजरातमध्ये पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली। राज्याच्या विविध भागात पुरात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 83वर पोहोचलाय। हजारो नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर झालं असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। इथं मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर आणि वायुदलाला पाचारण करण्यात आलंय। झारखंडमध्ये पुरानं थैमान घातले। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आले। मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। लोहारदगा इथल्या कोयल नदीत अँब्युलन्स वाहून गेले। अँब्युलन्समधील 4 रुग्ण पुरात बुडाले। राजस्थानातही पुरानं हाहाकार उडालाय। पश्चिम राजस्थान पुरामुळे भीषण स्थिती निर्माण झाली। पुरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता वळूया राज्यातील काही बातम्यांकडे। बैलगाडी शर्यतीचा मार्ग अखेर मोकळा झाला। विधिमंडळानं बैलगाडा शर्यतीसाठी कायद्यात दुरुस्ती करून विधेयकाला मंजुरी दिली होती। विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे। राज्य विधिमंडळानं विधेयक संमत केलं।
राज्य सरकारनं संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, त्यामुळे या विधेयकाला कायदेशीर मान्यता मिळाली। यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध झाल्यानंतर बैलगाडा शर्यती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील। त्यामुळे ग्रामीण भागातील बैलगाडा मालकांनी आणि शेतकऱ्यांनी भंडारा उधळून फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला। बैलगाडा शर्यतीला अखेर कायदेशीर मान्यता मिळाल्यानं सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील गुलाल उधळून फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी यांनी सरकारच्या निर्णयाचा पेढे भरून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। बैलगाडा शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली। दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। राज्यभरात याचा उत्साह दिसून येतोय। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बाब असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय। राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी विधिमंडळानं एकमतानं विधेयक संमत केलं होतं, हे त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 32,000 रुपयांच्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्यात सुरू झाली आहे, परंतु पहिल्याच दिवशी त्याचा फज्जा उडालाय। जळगाव जिल्ह्यातही 1744 केंद्रावर हे अर्ज होणार होते, परंतु सर्व्हर हँग झाल्यानं ऑनलाईन अर्ज प्रक्रियाच होऊ शकली नाही। स्थानिक अधिकारी देखील याबाबत गोंधळात पडलेत। रोज नवनवीन आदेश निघत आहेत, त्यामुळे शासन कर्जमाफी देणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। शासन आम्हाला झुलवत ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश दिलेत, मात्र अजूनही ज्या ठिकाणी हे अर्ज भरण्याची सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। अर्ज भरण्यास सुरुवात होईल अशी माहिती सरकारनं दिली असली तरी नंदुरबार हा दुर्गम भागातील जिल्हा असल्यानं या ठिकाणी इंटरनेट किंवा तत्सम सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कर्जमाफीच्या जाचकाठी रद्द करून 30 जून 2017 पर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी जालन्यातील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहरातील अंबड चौफुली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सुकाणू समितीतील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। राज्यातील शेतकऱ्यांना जी कर्जमाफी सरकारनं जाहीर केली त्याबाबत संभ्रमावस्था आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार हा सवाल विचारण्यासाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं। 2 वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्यावेळी सरकारनं व्याजमाफी दिली होती, तसं परिपत्रक देखील काढण्यात आलं होतं, मात्र अद्यापही ते व्याज बँकांमध्ये जमा न झाल्यामुळे बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीमागे तगादा लावत असल्याचा आरोप आंबा बागायतदारांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे शेती संरक्षणासाठी बंदुका आहेत, मात्र या बंदुकांवर परवाना नूतनीकरणाच्या वेळी 1500 रुपये फी आकारली जाते, त्यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झालाय। म्हणूनच ही परवाना आकारणी रद्द करावी अशी मागणी होती। हा कर रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार केला असता केंद्र आणि राज्य सरकार पंतप्रधान कार्यालयाकडे बोट दाखवतात। वन्यप्राणी शेतीचं नुकसान करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने ही कर आकारणी रद्द करून मदत करावी अशी मागणी होती। घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे। मुंबईतल्या 30 वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्यात। इमारतीचं सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात संबंधित इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। मुंबईतल्या घाटकोपरच्या दुर्घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले। विरोधकांच्या मागणीनंतर विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेला मान्यता देण्यात आली। आणखी किती बळी गेल्यानंतर सरकार कारवाई करणार असा प्रश्न अजित पवारांनी विचारला, तर मुंबईत गल्लोगल्ली सुनील शितप तयार झाले असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला। तर अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केली। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। शितपला विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं, मात्र इमारत जुनी असल्यानं कोसळली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नाही असा दावा शितपने कोर्टात केलाय। मूळ बांधकामाची कोणतीही छेडछाड केली नसल्याचं त्याने म्हटलंय। दरम्यान शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घाटकोपर दुर्घटनेतल्या 17 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला सुनील शितप शिवसेनेचा पदाधिकारी नसल्याचा अजब दावा शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय। विशेष म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत सुनील शितपच्या पत्नीनं शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तसंच शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांच्या पोस्टर्सवर शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुनील शितपचे शेकडो फोटो झळकले। असं असतानाही शिवसेना त्याच्यावर कारवाई करण्याचं सोडून तो शिवसेनेत नसल्याचा अजब दावा केला।
घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील चित्तप्याला विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी चित्तप्याच्या वकिलांनी कोर्टात इमारतीच्या पिलरला तडे गेले असल्यानं त्याला प्लास्टर करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं। इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा रिपोर्ट महापालिकेला सोपवला होता। तसंच पालिकेचा कुठलाही अधिकारी इमारतीची पाहणी करण्यासाठी आला नव्हता असं वकिलांनी सांगितलं। डीम कन्व्हेन्सचा विषय आता निकाली निघणार आहे। इमारतीला ओसी नसेल तरीही डीम कन्व्हेन्स मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही माहिती दिली। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं 5 दिवसांच्या आठवड्याचं स्वप्न भंगल्याचं दिसतं। या संदर्भात कुठलीही समिती गठीत करण्यात आली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले। राज्य शासकीय कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भारतीच्या मागणीनुसार कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याबाबत सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय का, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारकडून यासाठी कोणतीही समिती गठन करण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं। अज्ञान आणि जनजागृती अभावी कोणत्याही घटकांचा नाश केला जात असेल तर पर्यावरणाचं संतुलन बिघडू शकतं। त्यामुळे आता वन्यजीव संवर्धन संस्था सक्रिय झाल्यात। भीती आणि अज्ञानापोटी साप पाळण्याचं, सापांच्या कोणत्याही प्रजातीची हत्या आणि शिकारीवर भारतात बंदी आहे। कोणत्याही जिवंत सापांची पूजा न करण्याचं, कोणी साप घेऊन पूजा करण्यासाठी फिरत असेल तर त्याची सूचना वन विभागाला द्यावी असं आवाहन अमरावतीच्या सर्पमित्रांनी केलं। माजी केंद्रीय कृषी मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत चालवण्यात जाणाऱ्या शहरातील विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर या शाळेत भरमसाठ फी वाढ झाली आहे। याबाबत पालकांना कुठलीही कल्पना न देता फी वाढ केल्यानं यापूर्वी पालकांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला होता। पालकांनी सामूहिकपणे पाल्यांना शाळेत न पाठवता शाळा बंद आंदोलन केलं। घरकुल लाभार्थ्यांना निधी देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्यानं यवतमाळच्या आर्णी पंचायत समिती सदस्यांना तोडफोड केली। शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य रवी राठोड आणि अन्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आर्णी पंचायत समितीत गोंधळ घातला। या प्रकारामुळे कार्यालयीन कर्मचारी घाबरून कार्यालयाबाहेर पळाले। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद असलेली घरे हेरून घरफोड्या करत किमती दागिने आणि वस्तू चोरणाऱ्या एका जोडप्याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। हे जोडपं गुन्हे वर्तुळात बंटी बबली नावानं कुख्यात असून सौरभ उर्फ हाजी अब्दुल सुभान खान आणि आशा भीमराव गवई अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीच्या दागिन्यांचा मोठा ऐवज ताब्यात घेतला। रायगड जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी रायगड जिल्हा परिषदेवर धडक दिली। जास्त सेवा जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी सुरू करावा, आजारपणाची तसेच उन्हाळी सुट्टी भरपगारी लागू करावी, मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावं, अंगणवाडीसाठी सुधारित घरभाडे लागू करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अंबरनाथमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली। लुटमारीच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार करण्यात आला। लोकनगरी भागात ही घटना घडली। आकाश घोडके या तरुणाच्या हाताला गोळी लागली। आकाश त्याच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत उभा होता, त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी त्याच्या खिशात हात घालून पैशांची मागणी केली। यावेळी अचानक हवेत आणि आकाशाच्या दिशेनं गोळीबार करून ती व्यक्ती तिथून निघून गेली। सध्या जखमी आकाशवर अंबरनाथच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला हाताला लागलेली गोळी काढण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।